सांगलीची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीचे पाणी आज विष बनत आहे. आयुर्विन फुलाखाली साचलेल्या प्रचंड घाणीमुळे आणि रसायनांमुळे हजारो मासे मृत्युमुखी पडत आहेत. हे केवळ मासे मेलेले नाहीत, तर सांगलीकरांच्या आरोग्याला लागलेली धोक्याची एक घंटा आहे. नदीपात्रात वाढलेली घाण आणि जलपर्णींमुळे पाण्याचा थर हा काळवंडला आहे. याच पाण्याचा पुरवठा मुख्य शहराला होतो. एकीकडे आपण कृष्णा माईला माता मानतो, पण दुसरीकडे प्रशासनाच्या डोळ्यादेखत या मातेचा गळा घोटला जात आहे. जलचर प्राणी तडफडून मरताना सुद्धा दिसत आहे. तरीही जिल्हा प्रशासन मात्र अजून किती दिवस गप्प बसणार, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न. त्याचबरोबर नेत्यांची आश्वासने आणि प्रशासकीय कागदघोडे खूप झालेले आहेत. आता प्रश्न आहे सांगलीकरांच्या आरोग्याचा. साथीचे रोग पसरल्यावर प्रशासन जागे होणार आहे का? कृष्णामाईची ही अवस्था करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई कधी होणार आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न दिसतो. परंतु सांगलीकरांनी आज जागं होण्याची गरज आहे. जर आज आपण आवाज उठवला नाही, तर उद्या आपल्या पिण्याच्या पाण्याचे रूपांतर हे विषामध्ये व्हायला वेळ लागणार नाही. सांगली जिल्हा प्रशासनाने आता तरी डोळे उघडावे आणि आमच्या कृष्णामाईला वाचवावे, अशी म्हणायची वेळ आता आली आहे.